नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सकाळी 11 वाजता जमा. संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. मित्रांनो, आपल्या योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्त्याअंतर्गत आता जो रक्कम आहे ती देण्यात आलेली आहे. कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2169 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा केली आहे. म्हणजे 6वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि 7वा हप्ता आता वितरित होणार आहे. 7वा हप्ता. तर आधार संलग्न आणि डीबीटी संलग्न म्हणजे काय? तर आधार कार्डला बँक लिंक असणं फार गरजेचं आहे. आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर आतापर्यंत केली नसेल तर करून घ्या. कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता 2 कामे अनिवार्य केलेली आहेत. ते म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला फार्मर आयडी काढणं पण फार गरजेचं आहे. हे दोन्ही कामे करून घ्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ताचा निधी जो आहे तो वितरणासंबंधी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली. त्याच अन्वये नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता आणि नमो शेतकरी योजना पण त्याच वेळेस सुरू करण्यात आलेली होती. आता या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित होणार आहे. अपात्र शेतकरी बांधवांना भेटणार नाही. आता कोणते अपात्र ठरणार आहेत? ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्या शेतकरी बांधवांना नमोचा आणि फार्मर आयडी आता अनिवार्य केलेली आहे. कोणतीही योजना असो, शेती संबंधी असो किंवा इतर कोणत्या योजना असो, त्यासाठी शेतकरी बांधवांना फार्मर आयडी अनिवार्य केलेली आहे. आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हप्ता सकाळी 11 वाजता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.